ही जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा योजना ज्यावेळेस आपण सुरू केली त्यावेळी आपल्या डोक्यात हाच विचार होता की आपण हे जे काही एखाद्या गावामध्ये 2 BBF देऊन टाकले, एखाद्या गावामध्ये एखादा ट्रॅक्टर देऊन टाकला, एखाद्या गावामध्ये 10 लोकांना त्या ठिकाणी ड्रीप देऊन टाकलं, अशा प्रकारे चालणार नाही. गावाला सॅच्युरेशन पद्धतीत न्यावं लागेल आणि लोकांना नीट यांत्रिकी शेतीकडे आपल्याला न्यावं लागेल. या दृष्टीने आपण वर्ल्ड बँकेसोबत त्या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर अशा माध्यमातनं वातावरणाचा जो बदल आहे त्या बदलाचा परिणाम शेतीवर होणार नाही अशा प्रकारची आपण शेती तयार करायची ही योजना सुरू केली आणि आपला पहिला टप्पा त्याचा इतक्या चांगल्या प्रकारे जवळपास 4,000 कोटी रुपयाचा आपण राबवला की त्यामुळे वर्ल्ड बँकेने त्याच्यावर समाधान व्यक्त करत त्याचा 6,000 कोटीचा दुसरा टप्पा आपल्याला दिला आणि आता त्या टप्प्यामध्ये ज्या गावांमध्ये पोकराचं काम चाललेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे शेतीमध्ये गटांचीही निर्मिती झालेली आहे. त्या गावात यांत्रिकीकरण देखील झालं आहे. काही ठिकाणी तर यांत्रिकीची बँक आपण तयार करू शकलेलो आहोत आणि त्यातनं शेतीमध्ये मोठा बदल होतोय.